जय हिंद मित्रांनो. मला मुलींना आज जरा एक छोटीशी टिप्स द्यायची आहे. बघा मुलींनो, जर आपण समोरच्या माणसाला पायातलं चप्पल दाखवलं तर तो नाव कशाला घेतोय हो तुमचं? का घेतोय ना? घेत नसतोय. आणि जर चप्पल दाखवून जरी तर तुमचं नाव घेतला का नाही, तर तेव्हा आम्ही बसलोय की बघायला त्यांना. कसं बघायचं आम्ही बघतो की. पण तुम्ही स्वतःहून त्यांना देऊ नका ना चान्स. असं काहीतरी वागू नका की ते मुलं तुमच्या पाठीमागे लागतील. याच्यात काय होतंय माहितीये का? एक मुली करते, एकच जण करते, मी सगळ्यांना बोलत नाही, एकच पोरगी करते, पण त्याचा परिणाम का नाही सगळ्या पोरींना भोगावं लागतंय. सगळ्या पोरी बदनाम होतात आणि त्या सगळ्या मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन मुलांचा पण चेंज होतोय. मी असंही म्हणत नाही की सगळेच पोरं वाईट आहेत, पण सगळेही चांगले नाहीत, एवढं मला म्हणायचंय मुलींनो. तर आपल्या हातात आहे, आपण आपली इज्जत, आपण स्वतःला कसं आपण सेल्फ करू शकतोय हे आपल्या हातात आहे. आणि तुम्ही वागताना काही गोष्टींचा भान ठेवला पाहिजे की आपण पब्लिकमध्ये असतोय, बोलताना आपल्या अशा काही ऍक्टिव्हिटीज असतात लेडीजच्या की त्याच्यामुळे ते माणूस आपल्याकडे आकर्षक होतोय. तर त्या गोष्टी आपल्याला सगळं माहिती असताना सुद्धा आपण करतोय म्हणल्यावर आपला पण काहीतरी त्याच्यात दोष आहे. तर मुलींनो, मला एवढंच म्हणायचंय. मी जास्त काही क्लिअर तुम्हाला बोलत नाही. तुम्हाला जे काही बोलते त्याच्यात तुम्हाला कळतंय मला काय म्हणायचंय. तर फक्त एवढं लक्षात ठेवा की आपलं याच्यातून नुकसान आहे, आणि हे नुकसान आपलंच नव्हे तर आपल्या परिवाराचं आहे, आई वडिलांचं आहे, सगळ्यांचंच आहे. तर असं नुकसान होऊ नये आणि एखादी लाचार पोरगी असल्या काहीतरी वेगळ्या क्राईमला बळी पडू नये, तेवढ्यासाठी खबरदारी घ्या. व्यवस्थित राहावा बहिणींनो. जय हिंद, जय भारत.